तर भावांनो, नेटफ्लिक्सवरती एक नवीन सिरीज आलेली आहे. तिचं नाव आहे कुरुक्षेत्र. अशी तर ते खूप मोठी नाही. तिच्या आता 9 एपिसोड आलेले आहेत आणि 9 अपकमिंग आहेत. ते येणार आहेत. तर भावांनो, त्यामध्ये एनिमेटेड सिरीज आहे. ती अशी तर खूप छान आहे. आता नावावरूनच ओळखू आली असेल. कुरुक्षेत्र म्हणजे महाभारताच्या काव्यावरती ही सिरीज आहे. महाभारताची तर सिरीज खूप मोठी आहे, पण हे फक्त जे कुरुक्षेत्रामध्ये घडलं, जे महाभारत, जे फाईट झाली त्यावरतीच आधारित ही आहे. आणि त्याच्या व्हॉइस ओव्हरवरती, व्हॉइस डबिंगवरती खूप काम केलं आहे. खूप भारी व्हॉइस ओव्हर झाला आहे. श्रीकृष्णाचा असो, अर्जुनचा असतो, बाकी सर्व ॲक्टर्सचा. त्यांचा फेस आहे ना भावांनो, ते सर्वांचा सारखाच वाटतोय. कोण वाटत नाही की हा तोच ॲक्टर आहे म्हणून. तर अर्जुन आणि कृष्ण हे दोघं जर सोडले तर इकडला पांडवाचा मोठा भाऊ आणि कौरवांचा मोठा भाऊ सर्व सेमच दिसत आहेत. ओळखूच येत नाही पांडव कोण, कौरव कोण, नकुल, सहदेव, काय काय सर्वांचे चेहरे सेमच केले. यावरती थोडं मेकरनी काम केलं पाहिजे होतं, पण याचा टाईम लेंथ खूप मोठी नाही. 25 ते 30 मिनिटाच्या आतमध्ये एक एक एपिसोड आहे. बाकीचा एवढे पण मोठी नाही, त्यामध्ये जास्त कास्टिंग आणि त्याचे नावच येत राहतात. महाभारत एवढ्या मोठ्या काव्याला एवढ्या 18 एपिसोडमध्ये दाखवणे हे तर काही बरोबर नाही. पण 18 एपिसोडमध्ये जे काही दाखवायचं होतं खूप छान दाखवलंय. या सिरीजमध्ये कुठंही असा टाइमपास करत इकडं तिकडं वळणावरती नेलं नसून मस्त प्लेन स्टोरी चाललेली आहे. थोडं माहितीसाठी बॅक स्टोरी दाखवली आणि कुठं टाइमपास वगैरे केला नाही. जिथे श्रीकृष्णाचा महाअवतार घेतला तिथं पण छान एनिमेशन होतं. गरुड येतो. मला तर वाटते की इंडियामध्ये सर्वच लोकांना महाभारताची कथा माहीत असेल आणि म्हणूनच ह्याला डीपमध्ये न दाखवता सरळ सरळ कुरुक्षेत्रावरतीच दाखवलं. माझ्याकडून तर एक व्ह्युअर्स म्हणून याला 5 पैकी 4 स्टारची रेटिंग मी देतोय. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.